एके दिवशी संभाजी राजांनी सर्व लष्करांना विचारले, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंगजेबाचाही थाट उतरला पाहिजे. जागा शोधा मौक्याची. आणि हंबीररावांनी जागा काढली अगदी मौक्याची. राजा एक जागा आहे, बुरानपुरा, दारण उप मुल्क दख्खन. बुरानपूर म्हणजे औरंगजेबाची दख्खन येथील राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असा बुरानपूर शोभतो. ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य अफाट अन त्याच वेळी कडाडला छावा. मग टाका छापा त्या बुरानपुरावर, करा कोळसा पुरा त्याचा. अरे सुटले मराठे. बुरानपुराचे 17चे 17 पुरे धुतले, काही ठेवलं नाही. अरे बुरानपूर म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान, पर चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी. पहिला तडाखा सोसतो न सोसतो तोच संभाजी राजांनी दुसरा तडाखा दिला, औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावानी बसवलेले औरंगाबाद. संभाजी राजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं, इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं, अशी अवस्था औरंगाबादची केली. औरंगजेब तरफडला, भयान वैतागला. पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला. दस्तूर खुद औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे, या पुऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकच मर्द सर्जा आहे, संभाजी. तो आला सरळ संभाजी राजांकडे. औरंगजेबाला दुसरं कोणी नमवू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कोणी झुकवू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कोणी मातीत गाडू नाही शकत. एकच संभाजी.